बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। लोकसभेच्या निवडणुकीत आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनाची केली जिजाऊने वचनपूर्ती। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आरोग्य शिक्षण, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा, शेती या क्षेत्रात जोमाने कार्य सुरू आहे। त्या सामाजिक कार्याच्या जोरावर 98% समाजकारण आणि 2% राजकारण या धोरणाने निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा 2024च्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष विरोधात समोर असताना अपक्ष उमेदवारी दाखल केली। लोकसभा प्रचारादरम्यान अनेक विधानसभा क्षेत्रात फिरत असताना निलेश सांबरे यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं होतं। लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांच्या पदरी पराभवाला अगदी केंद्रीय मंत्र्याला सुद्धा त्यांच्यामुळे पराभव पत्करावा लागला। पराभूत होऊन सुद्धा त्यांनी सेवेचं व्रत सोडलेलं नाहीये। निलेश सांबरे यांच्या भगिनी जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांचा वाढदिवस 23 जून रोजी कल्याण पश्चिम शहरात 23 उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। दिवसेंदिवस बेरोजगारी व महागाईचं प्रमाण वाढतंय। याचा फटका सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात बसतोय। खासगी दवाखान्यात अवाजवी खर्च काढून केली जाणारी लूटमार, त्यामुळे अनेक गरीब रुग्ण हे उपचाराविना दगावत आहेत। त्याचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं म्हणून कुठलेही रुग्ण हा उपचार विना दगावता कामा नये या शुद्ध हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोफत 130 बेडचा सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनांची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड, भिवंडी ग्रामीण आणि आज शहापूर तालुक्यात आसनगाव, खर्डी, वासिंद आणि किन्हवली या ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या सेवेसाठी मोफत 4 आरोग्य क्लिनिकांचं आज उद्घाटन करण्यात आलंय। त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक फायदा होणार आहे। या उद्घाटन प्रसंगी भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे, शहापूर तालुक्यातील अनेक विभागातून आलेले जिजाऊ संघटना पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। मार्गदर्शन करण्याएवढी मी काय मोठी नाहीये। मी फक्त जिजाऊ क्लिनिक का ओपनिंग करायला लावलंय त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगू शकते की आपली जिजाऊ माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब काय काम करतात। ते सांबरे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालणारे, पण त्यांनी जो शब्द दिलाय तो पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते चोखपणे करतात। त्याची सुरुवात त्यांनी आजपासून केलेली। ज्या गोष्टी पदावर बसल्यानंतर करू शकतो तर त्या आपण तसं नाही करू शकत। आता ट्रॅफिक आहे, त्याला काहीच नाही विनाच आहे। तिथं मला इथनं फोन येत होते, मला बाबा तुम्हीच ट्रॅफिक वाशिंगपर्यंत आणले, त्याला आपण काय करणार? तर सामान्यांनी आणले ना। देव न करो एखाद्या मोठ्या इथं माणसाला जर अटॅक आला तर तो कसा काय मोठ्या ज्युपिटरचा माणूस? सर्वसामान्यांसाठी तर जिजाऊ क्लिनिक आहे किंवा आपण अँब्युलन्स दिले, पण एखाद्या श्रीमंत माणसाला जे विरुद्ध पक्षाचा प्रचार करत ते त्यांना अटॅक आला तर ते कसे काय पोहोचणार आहे? त्याच्यासाठी मला या प्रसंगी एवढीच विनंती करावीशी वाटते की ज्या प्रकारे आपण लोकसभेला भरभरून प्रेम दिलं, विश्वास दिला जिजाऊला, सांबरे साहेबांवर विश्वास दाखवलाय, त्याच प्रकारे आता येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीलाही तुम्ही ह्याच